हॅलो यूट्यूबकर, जादूच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. खरंच तुमची कृपादृष्टी माझ्यावर असू दे. आज की नाही, आता संक्रांत आलीच आहे जवळ, तर भोगी आलीच, तर भोगीची भाजी मी आज करून दाखवणार. चला तर किचन मध्ये काय काय घ्यायचं ते पाहूया. आता भोगीची भाजी म्हणजे सगळ्या आता या सीझनला ज्या भाज्या येतात त्या सगळ्या भाज्या येतात. हे बघा, पालक आहे, पावटा आहे, नंतर घेवडा आहे, शेंगदाणे आहेत, नंतर गाजर घेतलेला आहे, पापडी घेतलेली आहे, नंतर मेथी घेतलेली आहे, हरभरे घेतलेले आहेत, फ्लॉवर घेतला आहे, तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत, नंतर बोरं, नंतर वांग, बटाटा, नंतर लाल तिखट, हळद, मीठ, मोहरी, तीळ, नंतर आलं, मिरची, लसूण याचा वाटण करायचं आहे आपल्याला. खोबरं थोडंसं घेतलंय, तेल घेतलंय आणि लागणारं पाणी. भाजीसाठी थोडंसं वाटण करायचंय आपल्याला. हे बघा, आलं, मिरची, लसूण आणि कांदा हे घालायचं. नंतर थोडं थोडं खोबरं खोबरं हे मी वाटून आणते आणि मग तुम्हाला मी दाखवते. थोडे तीळ पण घालायचे, तीळ फोडणीला पण घालायचे आणि तीळ थोडे वाटण्यात पण घालायचे. एवढं मी वाटून आणते. बघा, वाटून आणलं. थोडीच आहे ना भाजी, थोडं वाटून आणले. आता बघा, तेल पण गरम करत ठेवलंय. हे बघा, तेल गरम झालंय. थोडी मोहरी घालायची, नंतर थोडे तीळ घालायचे आणि मग हे वाटण टाकायचं. यातच लाल तिखट, हळद हे चांगलं ढवळायचं. हे बघा, चांगलं ढवळायचं. थोडं पाणी घालते. वाटण याचे सगळं घालायला हवं. हे बघा, मीठ नंतर घालूया. थोडं उकळी आली की ह्या भाज्या सगळ्या घालायच्या. उकळी आली आहे. आता एक एक भाज्या सगळ्या धुवून आणल्या आहेत ह्या भाज्या, हे सगळ्या एकदम घालूयात. आणि 15 मिनिटं शिजत ठेवूयात. वांगी, बटाटी पाण्यात घातले होते, तसंच पालक आणि मेथी हे सगळं परतून घेऊया आणि याच्यात थोडं पाणी घालून शिजत ठेवूया. आताच सुगंध खूप छान सुटलाय. हे बघा, पाणी घालते. आता हे शिजू दे. 10-15 मिनिटं शिजू द्या. ही भाजी तयार. A few inches later. 10-15 मिनिटं झालेली आहेत. वा 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 वा, सुगंध छान सुटला आहे. हे बघा, भाजी झालेली आहे. आता मीठ घालते आणि गूळ सांगायचं विसरली, गूळ पण घालायचा. मीठ घालते आणि थोडा गूळ. हे बघा, भाजी झालेली आहे. आता मी सर्विंग बाउल मध्ये काढून दाखवते तुम्हाला. भोगीची भाजी, भोगी अतिशय छान झालेली दिसते. सुगंध पण छान सुटलाय. आता मी तुम्हाला सर्विंग बाउल मध्ये काढून दाखवते. या खायला. भोगीची भाजी तयार. सुगंध तर खूपच छान सुटलाय आणि करायला पण सोपी. आणि आता भोगी जवळ येतच आहे, तर बघा आणि माझ्या हा व्हिडिओ जरूर बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी जरूर करून बघा.